उद्धव ठाकरे यांनी नवी दिल्लीत जंतर मंतरवर सुरू असलेल्या सीजेपीच्या आंदोलनाला भेट दिली। यावेळी त्यांनी सरकार बदलल्याशिवाय आयुष्य बदलणार नसल्याचं म्हटलं आहे। सविस्तर जाणून घेऊयात जंतर मंतरवरती उद्धव ठाकरे काय म्हणाले या व्हिडिओच्या माध्यमातून। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत भाषण करण्यासाठी नव्हे तर युवा शक्तीला नमन करण्यासाठी आलो आहे। स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा पाहतोय एक सरकार जे आपल्या भविष्यावरती लाठीचार्ज करतंय। तुम्ही फक्त तरुण नाही तर या देशाचं भविष्य आहात। तुम्हाला पहिल्यांदा कॉक्रोच मानणाऱ्या त्या महाअनुभवाचे आभार मानतो असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला। उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले, स्वातंत्र्यापूर्वी तुमच्या वयाच्या क्रांतिकारकांनी बलिदान दिलं नसतं तर स्वातंत्र्य पाहायला मिळालं नसतं। काही लोक असे होते ज्यांना इंग्रज होते त्यांना आतंकवादी म्हणायचे। मला असं वाटतं जे तुम्हाला आतंकवादी म्हणतात ते विदेशातून आले की काय असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। तुम्हाला काल त्यांनी अमानुषपणे मारले, गुंड तुमच्यावरती लाठी हल्ला करत होते। एका गुंडाचा फोटो वॉन्टेड म्हणून व्हायरल झाला आहे, तसाच व्हायरल करा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। आज जे लोक सत्तेत बसलेत त्यांना माहित नाही की पुढील काळामध्ये तुमच्याच पैकी अनेक लोक त्या ठिकाणी बसणार आहेत। या लोकांना कदाचित माहित नसेल की जे येणारं भविष्य आहे ते माझ्या समोर उभं आहे असं उद्धव ठाकरे यांनी पुढे बोलताना म्हटलं आहे। उद्धव ठाकरे यांनी अभिजित दिपके यांचे खास आभार मानले आहेत। अभिजित दिपके यांनी एक ठिणगी पेटवली आहे। ज्या विद्यार्थ्यांनी जीव गमावलेला आहे त्यांचे फोटो इथं लावलेले आहे। स्वतंत्र देशात विद्यार्थ्यांना पेपर फुटल्यामुळे आत्महत्या करावी लागते। आपल्याला त्या विद्यार्थ्यांचं स्मरण ठेवावे लागेल। निवडणुकीला 3 वर्ष आहेत, खूप वेळ आहे। आता आपलं युद्ध सुरू झालं आहे। फक्त एका राजीनाम्याने चालणार नाही, व्यवस्था बदलावी लागेल। जोपर्यंत सरकार बदलणार नाही तोपर्यंत आपल्या आयुष्यात काही बदल होणार नाही असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। उद्धव ठाकरे म्हणाले की अभिजित दिपके तुम्ही दिल्लीत आंदोलन करा, माझा प्रयत्न हे आंदोलन देशभरात कायम राहिलं पाहिजे। महाराष्ट्रात आम्ही सुरुवात केली, महाराष्ट्र तुमच्या सोबत उभा आहे, महाराष्ट्राचा तरुण नेतृत्व करतोय याचा अभिमान आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे। दरम्यान उद्धव ठाकरे यांनी सोनम वांगचूक, अभिजित दिपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ मुंबईत सभा घेत पाठिंबा दिला होता। यानंतर आज उद्धव ठाकरे दिल्लीत दाखल झाले। ते उद्या संजय राऊत यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडणार आहेत। उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल आपल्याला काय वाटतंय सविस्तर व्यक्त व्हा।